सर्वांना सप्रेम नमस्कार. महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आज मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने जुनी पेन्शन योजनाच्या अनुषंगाने सातत्याने जी चर्चा सुरू आहे, महाविकास आघाडीमधील जे विविध आमदार आहेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सातत्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या विविध विधानसभा क्षेत्रातील असंख्य आमदारांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे या दृष्टिकोनातून सकारात्मक पत्रव्यवहार केलेला होता. महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, शाळा महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यापीठातील प्रोफेसर यांच्यामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं होतं की खरंच राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जुनी पेन्शन योजना महाविकास आघाडीचं सरकार या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 100% लागू करेल अशा प्रकारचा विश्वास कर्मचाऱ्यामध्ये निर्माण झालेला होता. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी ज्या पद्धतीने शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त भुर्दंड पडत असल्याचे कारण सांगून जुनी पेन्शन योजना कदापि लागू करणं शक्य नाही अशा प्रकारची जी काही ताटर भूमिका आणि नकारात्मक भूमिका घेतली, त्या भूमिकेच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभरामधून विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक यांच्यामध्ये प्रचंड निराशेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ज्या पद्धतीने जुनी पेन्शन मिळवण्यासाठी अनेक संघटना वेगवेगळ्या आमदारांना, मंत्र्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना, काँग्रेसच्या नेत्यांना आणि शिवसेनेच्या नेत्यांना निवेदनं दिली, भूमिका मांडल्या, ज्या पोटतिडकीनं या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या, त्याचा तसूभरही परिणाम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरती झालेला अजिबात दिसून येत नाही. मग कर्मचाऱ्यांमध्ये एक असा निराशाचं वातावरण तयार झालेलं आहे. आता तर महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना हे महाविकास आघाडीचं सरकार लागू करणार नाही. पुढे काय करायचं, पुढच्या आंदोलनाची दिशा काय असली पाहिजे, या अनुषंगाने आता विचारमंथन सुरू झालेलं आहे. ज्या पद्धतीने जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांच्या, अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटना संघटित पद्धतीने मागणी लावून धरू लागल्या होत्या, अगदी त्याच पद्धतीने यापुढेही आम्हाला निवेदने, आंदोलने आणि आपली भूमिका या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ज्या लोकांनी, आमदारांनी अगदी पोटतिडकीने, जसे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
यांनी मुख्यमंत्र्याला सुद्धा पत्र लिहिलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना हे लागू झाली पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हा सगळ्यात मोठा घटक पक्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या शब्दाला, यांच्या पत्राला अक्षरशः त्यांच्या मित्रपक्षाचे जे काही अर्थमंत्री आहे अजित पवार यांनी केराची टोपली दाखवली. हे अतिशय निंदनीय आणि चिंताजनक बाब आहे. अजित पवार यांच्या संपूर्ण भाषणामध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात सकारात्मक एकही शब्द आम्हाला या ठिकाणी दिसून आलेला नाही. तिजोरीवर किती बोजा पडेल, आता ज्यांना 2005 पूर्वीचे जे लोक आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांना जुनी पेन्शन योजना देत असताना तिजोरीवर बोजा पडणार नाही का, हाही प्रश्न विचारण्यासारखा आहे. या प्रश्नांचं उत्तर अजित पवारांकडे आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माननीय शरद पवार यांच्याकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आहे का? याचं उत्तर त्यांच्याकडे अजिबात सापडणार नाही. केंद्रामध्ये जुन्या पेन्शनला भारतीय जनता पार्टीचा प्रखरपणे विरोध आहे. महाविकास आघाडीने लागू केलं नाही म्हणजे शिवसेना, काँग्रेस हे दोषी आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. परंतु ज्या पद्धतीने केंद्र सरकारने सरसकट 2005 नंतरचे जे काही केंद्रीय कर्मचारी आहेत, वेगळ्या राज्यातले जे काही राज्य शासकीय कर्मचारी आहेत, त्या सर्वांना जुनी पेन्शन योजना देणं शक्य नाही अशा प्रकारची भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाची जी काय आहे भूमिका आहे. म्हणून महाविकास आघाडीने, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हे नाकारलंय. म्हणून आम्ही आमच्या संघटनांची जी काही भूमिका आहे, येत्या काळात भाजपकडे झुकली तर त्याचे विपरीत परिणाम आम्हाला या ठिकाणी दिसून येतील. असं होता कामा नये. म्हणून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या जुन्या पेन्शनची जी काही मागणी आहे, शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, राजपत्रित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, प्राध्यापकांच्या वेगळ्या संघटना आहेत, शासकीय, निमशासकीय या सर्व संघटनांनी एकत्र लढा उभारणे काळाची गरज आहे. आणि याच्याशिवाय काँग्रेस लागू करेल, राष्ट्रवादी लागू करेल किंवा शिवसेना लागू करेल, भाजप लागू करेल, याची वाट पाहत बसण्यापेक्षा एक संघटितपणे सूत्रबद्ध नियोजनाच्या माध्यमातून जर आम्ही विशिष्ट प्रकारचं आंदोलनाचं स्वरूप निश्चित जर केलं तर येणाऱ्या कालखंडामध्ये राज्य सरकारवरती एक चांगला मोठा दबाव निर्माण होऊ शकतो. म्हणून सर्व संघटनांची या एकाच विषयाच्या अनुषंगाने जर एकजूट झाली तर जुनी पेन्शन योजना ही खऱ्या अर्थाने एकत्रितपणे लढा उभारल्यास आणि सरकारवरती दबाव तंत्राचा वापर केल्यास ती मिळणे शक्य आहे. परंतु त्यासाठी पुनश्च एकदा तेवढ्याच ताकदीने आम्हा कर्मचाऱ्यांना संविधानिक मार्गाने, डेमोक्रॅटिक मार्गाने लढा अधिक तीव्र करणं हे गरजेचं आहे. आता मग जुना पेन्शन योजनेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय शरद पवार यांना संघटनेच्या अनेक वरिष्ठ मंडळींनी भेट घेतली, अजित पवार यांची सुद्धा भेट घेतली. परंतु जेव्हा भेट घेतली त्यावेळी
हे नेते मंडळी सांगत होते की सकारात्मक आहेत. अर्थमंत्री अजित पवार हे सकारात्मक आहेत, शरद पवार हे सकारात्मक आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकारात्मक आहेत. पण नेमकं अधिवेशन सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी अतिशय निगेटिव्ह भूमिका मांडलेली आहे. कर्मचाऱ्यांचे दुःख, कर्मचाऱ्यांच्या वेदना, कर्मचाऱ्यांचे प्रश्न याच्या संदर्भात अजित पवार यांनी शब्दसुद्धा बोललेला नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांचे जे काही मंत्री आहेत, मागच्या काही दिवसापासून सातत्याने अनिल देशमुख असतील, नवाब मलिक असतील, आता जितेंद्र आव्हाड असतील, अगोदर छगन भुजबळ असतील, यांच्यावरती सातत्याने वेगवेगळ्या चौकशा लागलेल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचं जे काही केंद्रातली सत्ता आहे त्या सत्तेचा दुरुपयोग करून ईडीच्या धाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंत्र्या संत्र्यावरती पडत आहेत. आणि पुढचं जे काही त्यांचं टार्गेट आहे ते अजित पवार आणि शरद पवार असल्यामुळे कदाचित जुन्या पेन्शन योजनेला भारतीय जनता पार्टीचा केंद्रातून विरोध असल्यामुळे अजित पवार यांनी स्पष्ट जे काही सकारात्मक भूमिका अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेऊ शकले नाही. त्यांच्यावरती ईडीचा दबाव आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हा कर्मचाऱ्यांना जर जुनी पेन्शन योजना नाकारत असतील तर निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षाला सुद्धा या महाराष्ट्राचे जे काही कर्मचारी 6 लाख आणि त्यापेक्षा जास्तीचे जे काही कर्मचारी आहेत ते त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार. परंतु जुन्या पेन्शन योजनेच्या पीडित सर्व अधिकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना माझं आव्हान आहे की आपण सर्व जण एकजुटीने, एकमुखाने, एकत्रितपणे संघटित होऊन ज्या पद्धतीने आम्ही संपाचा मार्ग स्वीकारला होता, परंतु त्यावेळी राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संपापासून रोखलं कोणी? अजित पवार यांनीच रोखलं. संप करू नका, काहीतरी तोडगा काढू. तिथे मात्र अजित पवार यांनी राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी या संघटनेच्या नेत्यांना कोपराला गूळ लावलं होतं. आम्हाला वाटलं होऊन जाईल, अजित पवार बोलत आहेत म्हणजे याचा अर्थ कुठेतरी मार्ग निघेल आणि अजित पवार हे सकारात्मक आहेत असं आम्हा कर्मचाऱ्यांच्या संघटनेला अंधारात त्यांनी ठेवलेलं होतं. म्हणून कर्मचाऱ्यांनो आणि वेगवेगळ्या संघटनांच्या नेत्यांनो माझं नम्र आव्हान आहे की तुम्ही अशा नेते मंडळीपासून जे भूल देतात, जे भूलतज्ञ आहेत, यांनी कुठली डिग्री न घेता भूल देण्याची यांच्याकडे जे काही कौशल्य आहे, अशा कौशल्यापासून आपण थोडंसं अलर्ट राहिलं पाहिजे. आणि येत्या कालखंडामध्ये इतर राज्याप्रमाणे जसं की आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये सकारात्मक आहे जुन्या पेन्शन योजनेसाठी, पंजाबमध्ये सुद्धा सकारात्मक आहे, आणि दुसरीकडे त्यांनी आमदारांचं पेन्शन बंद केलेलं आहे. पण आमच्या सरकारने, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र काय केलेलं आहे? आमदारांना, गरीब आमदारांना, एक आमदार 5 वर्षामध्ये ज्याच्याकडे लाखो रुपयाची संपत्ती दाखवतो निवडणुकीपूर्वी, निवडणूक लढवताना, आणि 5 वर्ष आमदार झाला कोट्याधीश होऊन जातो, अशा आमदारांसाठी मुंबईमध्ये घरे, बेघरांना घरे देण्याची स्कीम आहे. त्याच्यासाठी सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा आहे.
याच्यावर अजित पवार ब्र शब्द सुद्धा बोलले नाहीत. कारण सर्वसामान्य मध्यमवर्गीय कर्मचारी यांच्या प्रश्नांचं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना काहीही देणं घेणं नाही. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या गोष्टीचा पुनर्विचार केला पाहिजे. जर तुम्ही पुनर्विचार केला नाहीत तर येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही कर्मचारी तुम्हाला खलनायक समजू आणि आमची स्वतंत्र अशी जर तुमची महाविकास आघाडी असेल तर आम्हाला सुद्धा येत्या कालखंडामध्ये शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांना वेगळी आघाडी तयार करून निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय सत्तेपासून तुम्हाला कसं वंचित ठेवता येईल यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. तरच आमच्या जुन्या पेन्शनचा मार्ग या ठिकाणी सुटेल. एवढंच या प्रसंगी मी बोलतो. एकजुटीने लढायचं आहे, आम्हाला शांत राहायचं नाही. आता आमचं एकच मिशन, फक्त आणि फक्त जुनी पेन्शन.